सन्मान्य गंगापूर विधानसभाचे आमदार श्री प्रशांत बंब साहेबांचं कालच मला पत्र टपालामध्ये बघितलं की त्यांनी RTIमध्ये मागितलेला माहिती त्यांना खालच्या अधिकाऱ्यांनी दिले नाही। त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांच्याकडे बैठक बोलवली आहे आणि या संदर्भात ज्यावेळेला मी माहिती घेतलं असता की त्यांना माहिती दिली गेलेली नाही आहे आणि हे कोणत्या अधिकाऱ्यांनी का माहिती दिली नाही हे आम्ही चौकशी करणार आहेत आणि ज्यांनी माहिती दिली गेलेली नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही कार्यवाही प्रस्तावित करणार आहे। विधानसभेचे सन्माननीय आमदारांनी एखादा माहिती मागितलं, सर्वसामान्यांना तर RTIमध्ये तर सर्वांना माहिती मिळायला पाहिजे। जर माहिती नाही मिळत असेल तर त्याला एक वेगळी प्रक्रिया आहे, परंतु ज्यावेळेला सन्माननीय विधानसभाचे आमदार साहेबांनी जर एखादा माहिती मागितली आणि तो अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जर लपवलं असतील, हा चौकशी केलं जाईल आणि चौकशी करून जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कार्यवाही केली जाईल। त्यांचं असं म्हणणं आहे की पहिला असा प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये आपण काही खर्च केलेला आहे जो आपल्याला नियमानुसार करता येतो का, जसं की टॉवेल असेल, बेडशीट असेल, इतर घरगुती सामान असेल, अशा सगळ्या गोष्टीचा खर्च आपल्याला करता येतो का नियमानुसार सरकारी पैशात? नाही, त्यामध्ये सरकारी निवासस्थानामध्ये एक विजिटर्स कॅबिन पण असतो, कारण महापालिकेचं आयुक्त हा 24/7 हा सेवेसाठी असतो। ते काय त्यांनी पुरवठा केलेले आहे ते आम्हाला पण माहिती मिळेल, कारण हे रेग्युलर प्रक्रियामधून विषय जात असतो आणि मी पण तपासलं जाईल आणि जे काही योग्य असेल त्याविरुद्ध कारवाई केली जाईल। त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बेबी सोप म्हणजे मुलांचे साबण असतील आणि प्रत्येक महिन्याला 95 गुड नाईट, त्यानंतर हात पुसायचे टॉवेल, डिनर सेट, त्या आणि इतर झाडू, या सगळ्या गोष्टी आपण महानगरपालिकेच्या खर्चात नाही, बिलकुल नाही आहे। हे सर्व आमच्या घरगुती सामान आम्ही वापरतो। कुठलाही महापालिकेचं निधीतून आम्ही कुठलाही असे खर्च करत नाही। जे काही ते कोणी महापालिकेच्या निवासस्थानाच्या नावाने कोणी घेतलं असेल त्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल आणि विशेष करून आम्हाला पगार मिळतो आणि त्या अनुषंगाने आमचं सामान आहे, आम्ही ज्यावेळेला सामान घेतो आमचं नाव लिहून घेतो की जसं माझे बायकोनी जे जे ताट घेतली, जसं ग्लास घेतलं असेल त्यावर आम्ही जे नाव लिहून घेतो की जे मतलब त्यांचं नाव लिहून ते ठेवलेलं असतात आणि बाकी जे साहित्य आहे तो निवासस्थानाची साहित्य आहे आणि साहित्य ज्यावेळेला आम्ही कुठल्याही पद्धतीने ज्यावेळेला एक ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जातो ते सर्व तिथेच असतात। काही सामान जे आहेत निवासस्थानामध्ये, जे कपाटा असतील किंवा काही असतील तो निवासस्थानासाठी आहे। बाकी जे आमच्या घरगुती सामान आहे जे आम्हाला लागतो, आम्ही 2 मुली आहेत आणि आमचे परिवार आहे, जे लागतील ते लागतील। त्यांनी जी माहिती दाखवली त्यामध्ये प्रत्येक महिन्याला 2.5 लाख रुपयांचं जे प्रत्येक सामान घेण्यात आलेलं आहे। नाही, मला पण माहिती नाही आहे। जे आम्ही माहिती घेऊन कोण घेतलं, कशासाठी घेतलं त्याविरुद्ध कारवाई केली जाईल। आपल्या बागेमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या छोट्या बागेमध्ये आपण 1 लाख रुपयांचं शेणखत टाकलं, जे की शेतकऱ्यांना 8 एकरसाठी 1 लाख रुपये खर्च येतो, याची वस्तुस्थिती काय? मला माहितीच नाही आहे। ज्यावेळेला हा माहिती सरांनी काय मागितलेलं आहे आणि त्यावेळेला मी बघितलं जाईल आणि त्यानंतर ते, कारण ते जे बागा आहेत ते बागेचे डिपार्टमेंट, गार्डन डिपार्टमेंट आणि त्यानंतर सिटी इंजिनियर, त्या ठिकाणी त्यांच्या देखरेखामध्ये हे सर्व काम होत असतं आणि कोणीही ज्या ठिकाणी अनावश्यक त्या काय टाकलं गेलं असेल ते चौकशी केली जाईल। उपायुक्त जे आहेत, 2 उपायुक्त आयुक्त यांच्या कॅबिन रिन्यूवरती लाखो रुपये खर्च करण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे 2 उपायुक्तांच्या कॅबिनसाठी 77 लाख रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आले रिनोव्हेशनसाठी। हा इमारत एकंदरीत ते फार जुनी आहे आणि या ठिकाणी वारंवार हा इमारत कधीही रिनोव्हेशन केली गेलेली नाही आहे आणि ज्यावेळेला रिनोव्हेशनसाठी जे नियमानुसार खर्च होतो त्या अनुषंगाने केलं असेल। 77 लाख रुपये अरे दॅट हॅज टू बी व्हेरीफाईड टेक्निकली आणि जे टेक्निकल डिपार्टमेंटनी जे काही चौकशी केली आणि त्यांनी एस्टिमेट बनवला आणि ते अधिकारी तो आम्ही विचारणार की बाबा ते बरोबर आहे का, किती काम झालं, काय झालं आणि किती खर्च केलं, त्यापेक्षा बरोबर खर्च केली गेली का, किंवा कारण कायमस्वरूपी ह्या गोष्टी असतात। कारण कुठलाही सरकारी खर्चावर अनावश्यक खर्च केली गेलेली आहे का किंवा आवश्यक खर्च केली गेलेली आहे, या गोष्टी तपासल्या जाईल।